मित्रांनो, आपण खूप काबाड कष्ट करतो किंवा आपण खूप मेहनत घेतो म्हणून आपल्या हातात खूप पैसा लागेल असं होत नाही मित्रांनो. बघा, सगळ्यात जास्त अंग मेहनत आपण घेत असतो, पण सगळ्यात जास्त पैसा आपल्याला ब्रेन कमवून देतो, आपला ब्रेन. आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करणं अतिशय महत्वाचं आहे. पण बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट त्यांची इथं असते, म्हणजे इथून खाली या भागावरती आपले कपडे, आपलं खाण्यापिण्याच्या गोष्टी, शूज, आपल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी. पण सगळ्यात जास्त आपल्याला पैसा कमवून देतो हा भाग, आपला मेंदू, आपला माइंड, आपला ब्रेन. पण तिथं आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही मित्रांनो. बघा, जर अंग मेहनत करून किंवा खूप काबाड कष्ट करून खूप कष्ट करून जर पैसे कमवता आले असते, तर बिल्डिंग बनवणारे जे कामगार असतात किंवा रस्ते खोदणारे किंवा रस्त्यावरती काम करणारे लोक असतात, ते सगळ्यात जास्त मेहनत, अंग मेहनत किंवा फिजिकल एफर्ट्स घेत असतात. ते सगळ्यात जास्त पैसेवाले झाले असतील, फिजिकल एफर्ट्स. पण सगळ्यात जास्त पैसेवाले होतात ते जे आपला माइंड किंवा आपला ब्रेनचा वापर करून पैसे घेतात, कमवतात. आणि ते जास्त फिजिकल एफर्ट्स पण घेत नाहीत मित्रांनो. ते अट्रॅक्ट करतात पैशाला आपल्या माइंडच्या थिंकिंगनी किंवा आपल्या माइंडला बरोबर ग्रोथ माइंडसेट आपण त्याला म्हणतो, की बाबा त्यांची थिंकिंगच अशी झालेली असते की ते ग्रोथ बद्दलच विचार करत असतात. आणि बऱ्याच वेळा पुअर माइंडसेट किंवा ब्रोक माइंडसेट ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे ना. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टींचं डिस्कस करणार आहे, की हा जो ग्रोथ माइंडसेट म्हणजे नेमकं काय, आणि ह्याच्यापासून आपण कसं लांब राहू शकतो, आणि काय ह्याच्या बरोबर हे जर आपल्या बरोबर असेल तर त्याच्याने नुकसान काय होतं आपलं. एक मिडिओकर म्हणजे एक मध्यमवर्गीय लाईफ आपण जगत राहतो आयुष्यभर, आणि फ्रस्ट्रेशन आणि रिग्रेटचं लाईफ आपण जगतो, म्हणजे पश्चातापाचं लाईफ जगतो. पण जर आपण ह्याला आपल्याला स्वतःला डेव्हलप केलं आणि जर अशा लोकांबरोबर राहिलो आपण ज्यांची माइंडसेट ग्रोथची आहे, तर आपल्याला लाईफ एक जबरदस्त अबंडन्स म्हणजे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, ह्या तिन्ही गोष्टींना आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. तर चला मित्रांनो, पाहूयात की नेमकं ह्याच्यामध्ये फरक काय, माइंडसेटचा कसा फरक आहे आणि तो कसा आपण डेव्हलप करू शकतो. मित्रांनो, आता आपण पुअर माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट ह्यातला फरक समजून घेणार आहे. ग्रोथ माइंडसेट आणि पुअर माइंडसेट मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की जर एखाद्या माणसाचं खूप एज्युकेशन असेल तर तो खूप सक्सेसफुल होतो किंवा त्याचं माइंडसेट खूप चांगला आहे, किंवा बऱ्याचशा वेळा आपण एखाद्याला सक्सेसफुल माणसाला बघतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की हा खूप लकी आहे, किंवा कनेक्शन त्याचे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे असतील. मित्रांनो, ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये सक्सेसचा किंवा ग्रोथ माइंडसेटचा किंवा अबंडन्स किंवा खूप पैसा कमावण्याचा. सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे ना, तो आहे माइंडसेट. बऱ्याच वेळा दोन्ही लोकांना सेम सिच्युएशनला फेस करावं लागतं, आणि एक जबरदस्त पुढे निघून जातो आणि एक आयुष्यभर स्टक राहतो. एक आयुष्यभर मागं राहतो आणि एक जबरदस्त पुढे निघून जातो. आणि फरक असतो तो म्हणजे माइंडसेटचा. सिच्युएशन सेम जरी असली तरी एक बरोबर त्याच्यातून मार्ग काढतो आणि एक अडकून राहतो, कारण की त्याची थिंकिंग तशी आहे. ह्याची थिंकिंग आहे की खूप पैसा पाहिजे ना आपल्याकडे तरच आपण सक्सेसफुल होऊ शकतो. ऍक्च्युली लॅक ऑफ थॉट, ह्याच्याकडे विचारांची कमतरता असते पुअर माइंडसेटच्या माणसाकडे. त्याचे थॉट्स जे असतात ना, ते खूप छोटे विचार करणारा माणूस असतो, किंवा त्याचा थॉट जो असतो ना, ते थॉट्स त्याला रोखत असतात. हा माणूस काय म्हणतो की भले माझ्याकडे पैसे नाहीत पण मी शिकू शकतो नवीन नवीन गोष्टी. शिकण्याला आज कितीही नॉलेज इज इझिली अवेलेबल. हा माणूस शिकण्याची तयारी ठेवतो, इज विलिंग टू लर्न अँड लिसन. आणि जेवढं जास्त लर्न करू तेवढं जास्त अर्न करू. इनफॅक्ट LEARN, लर्न मध्येच अर्निंग अर्निंग आहे. लर्निंग ह्याच्यातच जर एल काढून टाकला तर अर्न राहतं. तर हा हा म्हणतो मी सोसायटीमध्ये, समाजामध्ये व्हॅल्यू क्रिएट करेल, कारण की तुम्ही जेवढी जास्त व्हॅल्यू द्याल, जेवढी जास्त व्हॅल्यू क्रिएट कराल तेवढी जास्त ग्रोथ होईल. ह्याच्या थिंकिंग आहे की पैसा हा बॅड आहे. पैसा, श्रीमंत लोक ही वाईट लोक आहेत किंवा ग्रीडी लोक आहेत, हावरट लोक आहेत, आणि पैसा हा बॅड आहे, मग पैशामुळे माणसाचं नुकसान होतं किंवा पैसा वाईट आहे. ह्याची थिंकिंग अशी आहे. ह्याची थिंकिंग अशी आहे की पैसा हा एक हत्यार आहे. कुठलीही गोष्ट नवीन करायची असेल, काही करायचं असेल, चांगलं समाजासाठी चांगलं काय करायचं असेल तर आपल्याला पैसा लागत असतो. कुठलीही चांगल्या हॉस्पिटल टाकायचे, काही करायचं तर त्या गोष्टींसाठी पैसा हा लागतच असतो. आणि तो पैसा फक्त एक हत्यार किंवा एक टूल म्हणून वापरत असतो. ह्याला असं वाटत असतं की पैसा हा खूप वाईट गोष्ट आहे. त्याचं माइंडसेटच असं झालेलं असतं.
पण हा म्हणतो की पैसा इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला काही लाईफमध्ये करायचं असेल तर. तर म्हणजे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, अबंडन्स या सगळ्या गोष्टींसाठी पैसा हा आवश्यक अशी महत्वाची गोष्ट आहे आज. ह्याची रिस्क घ्यायची ताकद असते. हा कायम कम्फर्ट झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. हा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडत नाही. ह्याला जेवढं जे जिथं कम्फर्टेबल वाटतं त्याच्या बाहेर पडायची ह्याची इच्छा होत नाही. हा रिस्क घेतो कारण की त्याची ग्रोथ झोन मध्ये तो राहतो. तो कायम ग्रोथ झोन मध्ये राहतो. काय केल्याने माझी ग्रोथ होईल, मग थोडीशी मी रिस्क घ्यायला तयार आहे, कारण की रिस्क नाही घेतली तर ग्रोथ होणार नाही मित्रांनो. त्यामुळे ग्रोथ माइंडसेटचा माणूस हा रिस्क घेण्याची तयारी असते त्याची. पण इथं हा माणूस जो पोअर माइंडसेटचा हा रिस्क नाही घेऊ शकत. त्याला कम्फर्टेबल लागत असतं, सिक्युअर लागत असतं, गॅरंटेड लागत असतं. बऱ्याच वेळा ह्या लोकांना गॅरंटेड नसतं, पण रिवॉर्ड खूप मिळू शकतात. त्यामुळे दीज पीपल टेक रिस्क इन लाईफ. त्याच्यानंतर ह्याची थिंकिंग आहे की रिच लोक ही हावरट लोक आहेत आणि त्यामुळे मला पैसा नकोय किंवा आय डोंट डिझर्व इट. ह्याचा माइंडसेट असं झालेला असतो की आय डोंट डिझर्व रिचेस किंवा पैसा किंवा अबंडन्स मला डिझर्व नाही करत, असे एक प्रोग्रामिंग झालेलं असतं मित्रांनो. पण हा माणूस म्हणत असतो की आय डिझर्व रिचेस. ह्याला इनफॅक्ट भीती वाटते खूप पैशाची. ही फिअर ऑफ रिचेस. काही लोक घाबरतात खूप पैशाची आणि ही क्रिएट व्हॅल्यू इन सोसायटी विथ द रिचेस. तो पैशाने अजून सोसायटीमध्ये व्हॅल्यू क्रिएट करतो आणि ही मेक्स मनी वर्क फॉर हिम. मग पैसा ह्याच्यासाठी काम करायला सुरुवात करतो आणि हा माणूस आयुष्यभर रिग्रेटचं लाईफ जगतो. वयाच्या 60मध्ये 70व्या वर्षी हा माणूस आयुष्यभर थिंक करतो की काश मी त्यावेळेस रिस्क घेतली असती, काश मी त्यावेळेस काहीतरी केलं असतं. ही फील्स गुड अबाउट हिमसेल्फ. की हा माणसाला स्वतःबद्दल ज्यावेळेस 70-75 वय होतं त्यावेळेस ही फील्स गुड अबाउट हिमसेल्फ की त्यावेळेस मी रिस्क घेतली आणि आज त्याचं मला रिवॉर्ड्स मिळाले. तर हा फरक आहे आणि तो सगळं इट ऑल बॉइल्स डाऊन टू व्हॉट इज युअर माइंडसेट. तुमचा माइंडसेट कसा आहे? पुअर माइंडसेट आहे तर रिच माइंडसेट आहे. आणि आपलं माइंडसेट बऱ्याच वेळा लहानपणापासून एक आपलं असोसिएशन जे आहे, लहानपणापासून आपण जसं मोठं झालो त्यावेळेस बऱ्याचशे निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेले असतं आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, गोष्टींमधून किंवा घरातल्या वातावरणामुळे. आणि आपण ह्याच्यावरती काम करू शकतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिवायर करू शकतो. जे पॅटर्न बनलेलं आहे आपण त्याला काढू शकतो आणि नवीन लर्निंग करू शकतो. काही गोष्टींना काढणं पण फार इम्पॉर्टंट आहे. काय होतं? अनलर्न करणं. तर मित्रांनो, त्याच्यासाठी माझा जो प्रोग्राम आहे, रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ, हा माझा प्रोग्राम आहे. तुम्ही जरूर त्या प्रोग्रामला अटेंड करू शकता. वेबिनार आहे 2 तासाचं. त्याची लिंक, व्हॉट्सअपची जी लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला व्हिडिओच्या खाली पहिलीच लिंक मिळेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ग्रोथ माइंडसेट आपण कसा डेव्हलप करू शकतो आणि कसं आपण सक्सेसफुल होऊ शकतो. मग तुमचं वय 20 वर्ष असू द्या, नंतर 60 वर्ष असू द्या, उशीर झालेला नाहीये हे लक्षात घ्या. इथूनही पुढे आपलं लाईफ आहे आणि इथूनही पुढे आपण वर्ष 2 वर्षात बऱ्याचशा चेंजेस करून आपल्या लाईफमध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स या गोष्टींना अट्रॅक्ट करू शकतो. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही वेबिनार मध्ये जरूर जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.